हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी मजेत आहे. तुम्ही पण खूप छान असाल. मजेत आहे म्हणजे कसं सकाळपासून माझी तब्येत डाऊन आहे. 5 वाजल्यापासून व्हॉमिटिंग वगैरे होत होतं. 7 वाजेपर्यंत तेच चालू होतं माझं. त्यानंतर मग मी झोपले. ते डायरेक्ट 9:30 वाजता उठले आणि अन्वीतला सुद्धा टिफिन मी नाही दिलेला. त्याचे पप्पा जाऊन इडली घेऊन आलेले आणि माझ्यासाठी पण एक इडली आणली होती. विनायकनं नाहीच केलेला ब्रेकफास्ट अजून. अन्वीतला पण असं वाईट वाटत होतं की मी झोपले. मग जाताना उठून मला तो किस देऊन गेला आणि म्हणला पप्पांना, मम्मा व्लॉग करणार नाही काय आज? त्याचा व्लॉगच्या पण डोक्यात असते. बसायची इच्छा अजिबात नाही. पाठीमध्ये असं शक्ती नसल्यासारखंच वाटायला लागलंय. आजारी असलं की काहीच करावंसं वाटत नाही. ब्लॉग पण करणार नव्हते आणि स्कूलला जाताना मला उठवला, किस दिला आणि बाय बाय केलं आणि म्हणतोय पप्पांना, मग आज ब्लॉग करणार नाही. मला माहिती आहे पप्पा तिला बरं वाटत नाही ना. त्याला पण सॅड वाटत होतं कारण मी झोपलेली आणि दररोज तो स्कूलला जाताना त्याच्या अगोदर मी उठलेली असते. मुलांना सवय असते ना अशी बघायची. कुणालाच छान वाटत नाही घरामध्ये कोण आजारी असलं तरी. एखादा जरी माणूस आजारी असला ना तरी पण सगळ्यांचं मूड ऑफ होतो. मूड ऑफ म्हणजे कसं छान वाटत नाही कुणालाच. प्रत्येक जण बरं असलं की मग घरात कसं आनंदाचं वातावरण असतं ना, हसत खेळत. हे दोन्ही पण भातच आहे. कसं उकळायला लागलंय दूध उतू चालल्यासारखं. हे साधा तांदळाचा भात आहे आणि हा इंद्रायणी माझ्यासाठी. थोडासा इंद्रायणी तांदळाचा भात बनवायला ठेवलाय पण त्याचा सुगंध असा घरभर पसरलाय. एकदम छान वाटतं इंद्रायणी तांदळाचा वास आला की. आणि स्पेशली बरं नसताना तरी मला फार आवडतो इंद्रायणी तांदूळ. दररोज मी नॉर्मलच खाते पण बरं नसलं की मला इंद्रायणी तांदूळ आणि तूप. मला बघितल्यावर असं वाटत नसेल ना तुम्हाला की हिला बरं नाहीये, केवढी बडबडायला लागली, खोटं सांगायला लागली. नाही पण खरोखर बरं नाहीये. पोटात पण दुखतंय, पाठीत पण दुखतंय. पाठीमध्ये 2% दुखतंय अजून आणि पोटात पण 2%. एवढं दुखत होतं ना सकाळी मला झोपता सुद्धा येत नव्हतं आणि बसता सुद्धा येत नव्हतं. बसलं तरी दुखायचं आणि झोपले तरी पण दुखायला लागलेलं. पण आता कमी झालंय. त्या पित्ताची गोळी घेतली विनायकनं आणून दिलेली, त्यानंतर कमी आलंय थोडंसं. स्नॅक्सला काय दिलंस तू? हे दाखव. काजू, पिस्ता. भेंडी आहे काय ते का बीन्स बीन्स. आहे? हे बघा ड्राय बीन्स आहे. व्हॅक्युम एअरने याला ड्राय केलेला असतंय आणि चाट मसाला लावलाय. छान लागतंय ना. तुला काय खाऊ का मी? बिघडलं नाही. मला नाहीच आवडत हे खरं सांगायचं. छान नाही वाटत. सायंकाळला भात ऑलमोस्ट झालेला आहे आणि आता आम्ही जेवणार आहे. आज जेवायला ज्वारीची भाकरी बनवली, आणखी भेंडीची भाजी, थोडी खाल्ला आणि मुळ्याचं सांबर बनवलं. हे बघा ॲज युजल एवढंच आहे. जेवतो आम्ही आणि नंतर भेटतो. तुम्ही पण या जेवायला. आज स्कूलमधनं आलाय. हाय कर. सकाळपासून नाही केलं ना. का नाही केलं सकाळी? हाय तूच नाही व्हिडिओ केला. का? झोपलेली मी. जेवायला लागलाय. भूक जास्त लागलेली. 4 वेळा. 2 वेळा. लय घाण उलटी झाली. जेव. सॉरी. असं काहीतरी असं खावंसं वाटायला लागलं. सॉफ्ट गोड म्हणून मग मी ऍपल खायला लागलाय. भारी होता ऍपल. हे मऊ मऊ असं. असते की काय नसतंय चांगलं. मशरूम पफ. नाही ते मला नाही आवडते. मग कुठला पाहिजे? दुसरं काय ऑप्शन सांग मला. लय ऑप्शन्स आहे. मग सांग तरी एक तरी. सांगितलं की समोसा सिंग आहे समोसा खाऊ काय? आधीच पोट सरळ नाही आहे. आणि चाट्स, पाणीपुरी, भेलपुरी, शेवपुरी, वडापाव. चायनीज पाहिजे काय? चायनीज नूडल्स, चाऊमिन, फ्राईड राईस. अन्वीचं उद्या ICTचं प्रॅक्टिकल आहे कम्प्युटरचं. त्यासाठी प्रॅक्टिस करायला लागलाय. उगाचच कम्प्युटर आणलं. वर्ड पॅड मध्ये पॅक युअर बॅग ॲज पर टाइम टेबल असं प्रॅक्टिस करायचं आणि उद्या टाईप करायचंय. एक्स जास्त युजच होत नाही. आराम से झोपलेला असता. झेडला लई ताप होतोय. होय काय? असो हॉस्पिटल मध्ये. कसं? मला भूक लागला. मला काहीतरी खायचंय पण काय खायचंय समजेना झालंय. त्यामुळं विनायक आता मला बाहेर घेऊन चाललाय. बाहेर घेऊन चल म्हणल्यावर काय ऑप्शन पण देत नाही. वॉटर करतो. करत बस. आम्ही जातो. बाय.
गाजराचं झाड केवढं मोठं आलंय. झाड म्हणतात का रोप काही माहिती याला, पण केवढं मोठं झालंय. असं पाणी चोळलं ना याचा, असं गाजराचा वास येतो याचा. बाहेर सगळीकडे फिरून आल्यावरती घरात फोडणीचा भात बनवलाय खायला. पफ घेतलं होतं बाहेरला, काही छान नव्हतं ते. तेलच नव्हतं त्यात. तेल नव्हतं, नुसतं तेलच होतं. तेलच नव्हतं, नुसतं खाली काही पफ दिसत होत. हा, छान नव्हतं. भाजी नव्हतं, तेल नव्हतं, काही तरच होतं. आज खूप थोडं ब्लॉगिंग केलेलं आहे कारण थोडीशी तब्येत डाऊन होती, तुम्हाला माहितीच आहे. आताच आमचं जेवण झालेलं आहे, भांडी घासलेली आहेत मी, आणि अन्वीतला पेंटिंग करायचं आहे. सकाळी लवकर उठलाय तो माझ्या बरोबर. मला वाटतंय 6:30ला काहीतरी उठलाय तो, आणि त्यानंतर झोपलेलाच नाही. एक डोळा लाल झालाय तरी पण झोपायचं नाव घेणं झालंय पोरगा. बघा दाखवते काय चाललंय बघा. याचं परत सगळा पसारा करायचा चालू. मम्मा काढत्या, तो पसारा करतोय. मम्मा स्वच्छ करत्या. ओके कर. झोप नाही आली? हा, झोप. आता 8च वाजलेत, झोपूया एक अर्धा तास. ओके. अर्धा तासात माझं एक पेज पूर्ण होतंय. आजच्या व्लॉग मध्ये एवढंच. तुम्हाला आजचा व्लॉग थोडासा बोरिंग वाटला असेल तर प्लीज समजून घ्या. उद्या परत नवीन आपण छान छान व्लॉग करूया. यानंतर एक छान असा व्लॉग येणार आहे तुमच्यासाठी. आजचा व्लॉग इथे एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आज जेवण लवकर झाले म्हणून करू शकतोय. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. माझं जेवण झालंय म्हणून एंड करू शकतोय. इतना लो, बाय बाय.